मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर. आणि मी आज तुम्हाला सांगणार आहे की संजय गांधी निराधार योजनेचे पैसे केव्हापर्यंत येणार आहेत, जे मार्च महिन्याचे असतील. कारण तुम्हा सगळ्यांना फेब्रुवारीपर्यंतचे पैसे मिळाले असतीलच नक्कीच. आणि ज्यांना जर नसतील मिळाले तर मला कॉमेंट नक्कीच करा की नाही मिळाले, आणि किती मिळाले ते पण तुम्ही सांगू शकता. तुम्ही दिव्यांग आहात का की सर्वसाधारण आहात, त्याबद्दल पण तुम्ही सांगू शकता. आणि आज मी तुमच्यासोबत बोलणार आहे संजय गांधी निराधार योजनेच्या मार्च महिन्याच्या पेन्शनबद्दल, जे तुम्हाला केव्हा आणि कोणत्या तारखेपर्यंत मिळणार आहे. कारण मागचे व्हिडिओ तर तुम्हाला मी सांगितलं आहे, पण पुन्हा एक व्हिडिओ मी तुम्हाला सांगत आहे की कोणत्या तारखेपर्यंत केव्हापर्यंत मिळण्याची दाट शक्यता आहे. कारण आम्ही जे सांगतो ते शक्यतेवरच असते प्रियांनो, आणि ती शक्यता जे आम्ही सांगतो ते होतेच. कारण एक अंदाज असतो आणि माहिती आम्हाला मिळते ऑफिसेसमधून, म्हणून ते आम्ही तुम्हाला सांगतो आणि ते पूर्ण होतेच. कारण मागच्या वेळेस पण मी तुम्हाला सांगितलं होतं की 20 तारखेपर्यंत तुमची पेन्शन मिळणार, आणि मिळाली पण 20 तारखेच्या अगोदरच. म्हणजे 6-7 दिवसाच्या अगोदर तुम्हाला पेन्शन मिळालेली आहे. आणि आज मी तुम्हाला सांगणार आहे की किती तारखेपर्यंत मार्च महिन्याची पेन्शन मिळणार आहे. आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो मित्रांनो की मार्च महिन्याची जी पेन्शन आहे एकदम पहिल्या आठवड्यातच मिळणार आहे. म्हणजेच 6 तारखेपर्यंतचीच डेट आहे. तुम्हाला 6 तारखेपर्यंत मिळणारच आहे हे नक्कीच. कारण आतापर्यंत तुमचे पैसे लेट झाले असतील, पण आता होणार नाही मित्रांनो. कारण सरकार ह्या गोष्टीसाठी सजग आहे, लोकांना मदत करण्यास सजग आहे. म्हणून तुमची पेन्शन 6 ते 7 तारखे पण होऊ शकते. 7 तारखेपर्यंत तुमची पेन्शन येण्याची दाट शक्यता आहे, आणि येईलच मित्रांनो. त्यामागचं कारण असा की ज्या लोकांचं DBT प्रोसेस थांबलेलं होतं, पुष्कळ दिवसापासून होत नव्हतं, ज्यांना वर्ष पैसे मिळत नव्हते, त्यांना पण पैसे मिळतीलच. कारण त्यांचं DBT प्रोसेस मॅक्झिमम लोकांचं झालेलं आहे. ज्यांना काही प्रॉब्लेम होते आधारमध्ये किंवा कोणतेही डॉक्युमेंटेशनचे प्रॉब्लेम होते, त्यांचे प्रॉब्लेम मॅक्झिमम लोकांचे सॉल्व झाले मित्रांनो. मॅक्झिमम लोकांचे, जास्तीत जास्त लोकांचे जे अपंगत्वाचे कार्ड आहेत ते अपडेट झालेले आहेत. UDID कार्ड सबमिट झालेले आहेत प्रत्येकांचे कार्ड. म्हणून ह्या वेळेस तेवढं लेट होणार नाही मित्रांनो. कारण सरकारचं म्हणणंच असं आहे की 6 तारखेपर्यंतच तुमची पेन्शन येईलच. हेच कारण आहे. कारण सगळं काही रेडी आहे, DBT रेडी आहे, आणि सरकारला ह्याबाबत काहीही प्रॉब्लेम नाही आहे, आणि फंड पण पुरेसा अवेलेबल आहे. त्यामुळे तुमची पेन्शन ह्यावेळेस थांबणार नाही मित्रांनो. ओके, ही माहिती दिली म्हणून आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, आणि हाईपचे एक खाली बटन आहे मित्रांनो, हाईप म्हणून लिहिलेलं आहे HIPE, ते पण तुम्ही टिक करा आणि कॉमेंट करा. आणि जॉईन पण करू शकता आम्हाला जर आर्थिक मदत जर करायची इच्छा असेल तर. मी तुम्हाला सांगू इच्छितो मित्रांनो की आमच्या चॅनलला सपोर्ट करा, शेअर करा, लोकांना सांगा. कारण ही जेन्युइन माहिती मी तुम्हाला दिली आहे. चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी धन्यवाद, आणि हाईप करण्यासाठी, लाईक करण्यासाठी धन्यवाद, आणि व्हिडिओ पाहण्यासाठी पण धन्यवाद. आपल्या सर्वांचं मनपूर्वक मी स्वागत करतो आमच्या यूट्यूब चॅनलवर. गॉड ब्लेस यू.